नमस्कार मंडळी, आज आपण घरच्या घरी साजूक तूप कसं बनवायचं ते पाहतोय. चला तर मग सुरुवात करूया. हे बघ, आता हे आपण 8 दिवसाची साय जमा केलेली. आता पहिल्या दिवशी आपलं जेव्हा दुधाची साय निघते ना, त्याच्यामध्ये विरजण म्हणून आहे ना 1 चमच्याभर आपण दही घालायचं, म्हणजे त्यात तूप छान होतं आणि तुपाला वास पण येत नाही. आणि आता आपण काय केलं, झाकणाच्या डब्यामध्ये 8 दिवस साय साठवली. आणि मग आता ही कढईत काढून घेतली. चला आता आपण याचं तूप बनवूया. आता हे आपण मिक्सनी करणार आहे बरं का तूप. आता हे विरजण लावलेलं होतं ना त्याचं, आता याच्यापासून आपण आता लोणी तयार करणार आहे. पण पूर्वी काय होऊन जायचं, लाकडाच्या रवीने करावं लागायचं, पण त्याच्याने छान व्हायचं पण वेळ लागायचा. आता काय नंतर काय याच्याने करायला लागलो, मिक्सरने करायला लागलो. मग मिक्सरमुळे काय व्हायचे, भांडे भरपूर निघायचे, जास्त निघत नाही. आता हे बघ, आपण हे मिक्सीने केलं ना तर मग लवकर पण होतं, सोयीस्कर पण आहे आणि जास्त भांडे पण निघत नाही. तुला आता मी हे मिक्सीने करून दाखवते. हे बघ, असं हे घुसळत राहिलं का अगदी थोडं पाणी टाकत जायचं मध्ये मध्ये. हे बघ, आता हे लोणी आणि ताक वेगवेगळं झालं बघ. आता याचं साईचं जे होतं ना त्यातनं हे बघ, हे लोणी तयार झालं आणि हे बाजूला ताक झालं फिरवल्यामुळं. अजून करावं लागेल. हो, अजून 2च मिनटात, फक्त 2च मिनटात असा का गोळा काढून घ्यायचा. हे बघ, आता बघ, हे बघ, हे लोण्याचा कसा गोळा होऊन गेला बघ बरं. हे झालं आणि हे ताक शिल्लक राहिलं. आता ह्या ताकाची आपल्याला कढी पण करता येईल. आणि कढी खायची नसेल तर आपण झाडांना बी टाकून देऊ शकतो. आणि आता हा गोळा काढून घ्यायचा आणि ताक काढून घ्यायचं आणि परत स्वच्छ पाण्याने धुवायचं, म्हणजे पांढरं शुभ्र तूप होऊन जातं. मग आणि स्वच्छ धुवून घ्यायचं, म्हणजे तूप कसं पांढरं शुभ्र होतं. आणि तुला सांगू का, कढईत केल्यामुळं काय झालं, आता हे स्वच्छ धुवून घ्यायचं आणि नाशी कढई गॅसवर ठेवायची, कडवायला ठेवून द्यायची, म्हणजे भांडे जास्त खराब होत नाही. हे बघ, आता हे आपण गॅसवर कढई ठेवली आणि हे कडवायला ठेवलं. पण हे ना मधून सारखं लक्ष द्यायचं. जर हे पूर्ण वितळलं तर कधी कधी बाहेर जाण्याची बी शक्यता असते बरं का, उकळी आली तर उतू पण जातं. त्याच्यामुळं आपण त्याच्याकडे लक्ष देऊन द्यायचं. खूप जास्त वेळ राहिलं तर ते काळं होतं आणि ते कडसर लागतं. मेन म्हणजे रंग जरी किंवा चॉकलेट झाला तर ते तूप कडसर लागतं. म्हणून आपण सारखं याच्याकडे लक्ष देऊन राहायचं. हे बघ, हे असं मधून आहे ना हलवत राहायचं. आता हे पातळ झालं बघ लोणी, त्याच्यातलं पाणी आटून जाईल. हो नाही, हो. आता हे सगळं लोणी विरघळून जाईल ना, आणि मग त्याच्यापासून तूप तयार होईल. अजून ठेवायला लागेल. हो, मग अजून आताशी हे लोणी विरघळलं बघ, असं हलवलं ना तर हे लोणी विरघळलं बघ. फक्त साधारण आपल्याला 10 मिनिटं झाले, अजून एक 10-15 मिनिटात होऊन जाईल. हे बघ, आता हे झालं बरं का. आता हे तूप तयार झालं. आणि एक तुला एक सांगते, अगदी थोडंसं बरं का पाणी. हे बघ, अगदी थोडंसं पाण्याचा शिपका द्यायचा. त्याच्यामुळं काय होतं, ते रवेदार होतं. हे पाण्याचा शिपके दिल्यानंतर ते तूप रवेदार होतं. आणि याच्यापेक्षा जास्त कडवायचं नाही, त्याचा रंग बदलून जातो. आता गॅस बंद करायचा. हो. आता आपल्याला साधारण एक 15 ते 20 मिनिटं लागले पूर्ण व्हायला. हो. आणि त्याची खाली उरलेलं असेल ती बेरी असते. आणि बेरीमध्ये साखर टाकली का खूप छान लागतं ते, मग खायला पण बर्फीसारखं. आयुष्य तर किती आनंदाने खाऊन टाकतो ते. हे बघ, आता बघ, हे बघ, आता हे तूप आहे ना चाळणीने गाळून घ्यायचं, म्हणजे याच्यामध्ये बेरीचे कण राहत नाही. हो, स्टीलची चहाची गाळणी असते ना, ते एक तुपाची आपली स्पेशलच आहे, त्या तुपाच्या चाळणीने ती गाळून घ्यायची.
हे बघ असं हे आपली तुपाचीच गाळणी आहे, त्याच्याने गाळून घ्यायचं म्हणजे ही बेरी वर राहते. हे बघ कसा सुंदर कलर आला बघ. आणि हे बघ बेरी अशी वरती राहते आणि असं ट्रान्सपरंट दिसतंय ते. हो, आणि असं गाळून घ्यायचं. आणि मग ह्या बेरीमध्ये थोडीशी साखर टाकली की ते गोड लागतं. आयुषला तर किती आवडतं. तर मंडळी, अशा पद्धतीने घरच्या घरी आपलं साजूक तूप बनवून तयार आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका.